धम्मं शरणं गच्छामि संघं ये नालासोपारा बुद्धा स्तूपा पर परिक्रमा हो रहा है। अभी ये मुंबई में श्रद्धावान उपासक उपासिका लाइटिंग किया। आज बुद्ध पूर्णिमा उपलक्ष्य करके हर उपासक उपासिका भी ये बना रहा, परिक्रमा कर रहा है। सारा रात में आज परिक्रमा करके बुद्ध जयंती उपलक्ष्य करके श्रद्धावान उपासक उपासिका आज भी ऐसे तरीका करके आज नालासोपारा स्तूपा में घूम रहा है। उपासक उपासिका ये नालासोपारा में आज अभी लाइटिंग किया। लाइट जल रहा है, कितना सुंदर लग रहा है। भगवान बुद्ध का प्रति श्रद्धा से उपासक उपासिका बनाया है। ये भगवान बुद्ध का प्रति, धर्म का प्रति, संघों का प्रति ये लाइटिंग किया था। देखो नालासोपारा में ये बुद्धा स्तूपा पे अभी परिक्रमा किया। इसमें बुद्ध जयंती को लक्ष्य करके आज या ठिकाणी प्राचीन बुद्ध स्तूप भगवान बुद्धाच्या परस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक पुण्यभूमी पूर्णानगरी नालासोपारा पश्चिम या ठिकाणी भगवान बुद्धाची 2570वी जयंती आपण या ठिकाणी दीपोत्सव प्रज्वलित करून सुरुवात केलेली आहे। पूर्वसंध्येला या ठिकाणी महापरिक्रमा पाठ आहे। सर्व उपासिकांनी चांगल्या प्रकारे बुद्ध स्तूपाला सजवलेले आहे आणि आता थोड्याच वेळात महाप्रतिमा पाठाला सुरुवात होणार आहे। तरी महिलांनी बुद्ध स्तूपाला परिक्रमा केलेली आहे। आजची पौर्णिमा की जगभरामध्ये दीपोत्सव साजरा करून आजच्या पौर्णिमेचं विशेष महत्त्व बुद्धांचा जन्म, बुद्धांना बुद्धत्व प्राप्त आणि भगवान बुद्धाचा महापरिनिर्वाण या दैविक पौर्णिमा वंशाने जगभरात प्रचलित आहे आणि अतिशय पावन भगवान बुद्धाचे परस्पर्श या भूमीला लागले। या भूमीमध्ये आपण महापरित्राण पाठाची संकल्पना मागील 20 वर्षापासून करतो। संख्या किती असावी हे महत्त्वाचं नाही, श्रद्धा आणि आपलं धर्माचे प्रती असणारं प्रेम ते आपण या बुद्धाच्या भूमीमध्ये पौर्णिमेला साक्षी ठेवून आपण या ठिकाणी सूत्रपाठ पठण करणार आहोत, ऐकणार आहोत। या अनुषंगाने या ठिकाणी महापरित्राण पाठाला सुरुवात थोड्या वेळात होणार आहे। परिक्रमा झालेली आहे। पूज्य भिक्षुनी संघमित्राजी महाथेरी हे या कार्यक्रमाचं आयोजन करताना करत असतात। त्यांचे विशेष 30 वर्ष झाले। बुद्ध स्तूपावरती आंबेडकर जयंती असेल, धम्म परिषद असेल आणि मग हा जो महापरित्राण पाठ की ज्यामध्ये की श्रद्धा